हॅपी पिक्स टुरिझम च्या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र भालोद बद्दल जाणून घेऊया। श्री क्षेत्र भालोद। श्री क्षेत्र भालोद मुंबईपासून 400 किमी, नाशिक 300 किमी, गरुडेश्वर 55 किमी, नारेश्वर 75 किमी अशा अंतरावर आहे। 1400 शतकामधील एकमुखी दत्तात्रेयांची मूर्ती, ज्याची विशेषता आहे की अंधारात पहा की उजेडात पोटावर गोमुख दिसते। स्वामी महाराजांच्या चातुर्मास चिखलदा मप्र येथे असताना भक्तांच्या आग्रहाखातर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली राजघाटच्या मंदिराचे कार्य झाले आहे। योगाच असेल कदाचित महाराजांच्या स्वप्न दीक्षेनंतर शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या 2 नर्मदा परिक्रमा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद येथे राहण्यासाठीचा आदेश मिळाला। याच दरम्यान बडोदा येथे काशीताई निरखे यांच्याकडे असलेली पुरातन दत्तमूर्ती भालोद येथे अचानक आली आणि येथे दत्त मंदिर स्थापन झाले। काशीताई निरखे यांच्या आजोबांना रात्री दत्तप्रभूंनी प्रत्यक्ष येऊन मी नर्मदेच्या पाण्यात आहे, मला तू घेऊन जा असे स्वप्नामध्ये सांगितले। त्याप्रमाणे दत्तप्रभूंची मूर्ती शोधत आली आणि बडोदा येथे त्यांचे मंदिर देखील बनले। आजोबांनंतर त्यांचा मुलगा आणि मग नातीकडे काशीकडे मंदिराचा कारभार आला। त्यांनी 85 पर्यंत वयाची मजल गाठली। पुढे कार्य होत नव्हते, काय करावे ते कळत नव्हते। पण शेवटी भक्तांची काळजी देवालाच असते ना। त्यांना रात्री स्वप्न पडले आणि श्रीदत्त प्रभूंनी आदेश दिला की उद्या नर्मदा किनाऱ्यावरून जो गृहस्थ येईल त्याला तू मला देऊन टाक। अगदी तसेच घडले। प्रतापे महाराज मंदिरात पोहोचले आणि दत्तप्रभू भालोदला आले। नर्मदा किनाऱ्यावरील भालोद येथील ही मूर्ती एकमुखी आणि शाळीग्रामाची आहे। वक्षस्थळावर गोमुख स्पष्टपणे दिसते। निरखून बघितल्यावर योगाचे षटचक्षु पण लक्षात येतात। या ठिकाणी नक्की भेट द्या। आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।